हॅलो, नमस्कार. मी अर्चना पाटील स्पीक फ्लुएंटली या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शिकत आहात इंग्लिश थ्रू मराठी. सर्वात आधी तुम्हा सर्वांना मनापासून विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा दसऱ्याचा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान त्याचबरोबर आरोग्य घेऊन येऊ ही सदिच्छा. फ्रेंड्स, आज आपण हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टूचा इंग्लिश वाक्यांमधला वापर शिकणार आहोत. या आधीचे जे व्हिडिओज आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये आपण इंग्लिशमधले 12 टेन्सचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. त्या टेन्सच्या प्रकारांमध्ये आपण हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅवचा सुद्धा वापर शिकलेलो आहोत. पण ती सर्व वाक्य जी होती ती परफेक्ट टेन्समध्ये येणार होती. म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट या सगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅवचा वापर बघितलेला आहे. आज आपण हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टूचा वापर बघणार आहोत. ही सगळी वाक्य वेगळ्या प्रकारची आहेत कारण यामध्ये आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरणार आहोत. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघायला यासाठी सांगते कारण व्हिडिओच्या शेवटी मी आज तुम्हाला हॅविंग टू आणि गोईंग टू प्लस हॅव टूचा सुद्धा वापर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपण आज पहिल्यांदा हॅव टू आणि हॅज टूचा वापर कसा होतो ते बघणार आहोत. इथे मी हॅव टू, हॅज टूचं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं इक्वेशन दिलेले आहे. हे इक्वेशन समजून घेण्याआधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही वाक्य मराठीतून कशी बोलली जातात. कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट करायची असते किंवा करावी लागते. हे जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण हॅव टू आणि हॅज टूचा वापर करतो. हॅव टू, हॅज टू जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला हॅड टू आणि विल हॅव टू समजायला सोपा जाणार आहे. एक्झाम्पल बघूयात. आज दसरा आहे, मला आज पुरणपोळी करायची आहे. किंवा आज दसरा आहे तर मला पुरणपोळी करावी लागेल. आता या दोन्ही वाक्यांमध्ये हॅव टूचा वापर होतो. म्हणजे बघा की इथे काय सांगितलं, मला करायची आहे म्हणजे ही झाली गरज, नेसेसिटी. किंवा जबाबदारीसुद्धा आहे किंवा इच्छा आहे. जबाबदारी म्हणजे ऑब्लिगेशन. किंवा इच्छा आहे, सक्ती आहे, कंपल्शन आहे, तुमची विश आहे. हे जेव्हा तुम्हाला सांगायचं आहे, मला पुरणपोळी करायची आहे किंवा मला पुरणपोळी करावी लागेल. आता इथे ही करावी लागेल म्हणजे काय झालं, तर ती माझ्यावरची जबाबदारी आहे किंवा ती माझ्यावर झालेली सक्ती आहे, पण जी आपण स्वीकारलेली आहे आणि ते करावं लागणार आहे मला. असं आपण बऱ्याच वेळा बोलतो की मला उद्या हे करावं लागेल किंवा मला उद्या सकाळी लवकर उठावं लागेल. मग ही गोष्ट आपल्याला करावी लागेल हे ज्यावेळेस आपण बोलत असतो तेव्हा हॅव टू आणि हॅज टूचा वापर होत असतो. इथे आपण हॅव टू आणि हॅज टूचं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं इक्वेशन बघूयात. आधी समजून घ्या की ही वाक्य जेव्हा आपण तयार करतो तेव्हा हॅव टू, हॅज टू सोबत वर्बचा फर्स्ट फॉर्म लागतो. बऱ्याच वाक्यांमध्ये इंग्लिशचं लक्षात ठेवण्याची एक गोष्ट आहे की बऱ्याच वाक्यांमध्ये टू नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो. त्यामुळे इथे हॅव टू आणि हॅज टू नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आलेला आहे. जेव्हा आपण परफेक्ट टेन्स बघितला होता तेव्हा हॅव नंतर वर्बचा थर्ड फॉर्म वापरला होता. हा सुद्धा इंग्लिशचा एक रूल आहे की बऱ्याच वाक्यांमध्ये टू नंतर येणारा हा वर्ब जो असतो तो फर्स्ट फॉर्ममध्ये येतो. तसंच हॅव नंतर वर्बचा थर्ड फॉर्म बऱ्याच वाक्यांमध्ये वापरला जातो. आय, वी, यू, दे साठी हॅव टू येणार आहे. ही, शी, इट, एनी सिंग्युलर पर्सन. एनी सिंग्युलर पर्सन म्हणजे कुणाचंही नाव तुम्ही घेऊ शकता. राहुल, दिव्या, रीमा या प्रकारची ज्यावेळेस आपण नावं घेतो तेव्हा तिथे हॅज टू येणार आहे आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार आहे. जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करतो तेव्हा आय, वी, यू, दे सोबत डोंट येणार आहे आणि त्यानंतर हॅव टू येणार आहे. पण ही अगदी
लक्षात ठेवायची गोष्ट आहे की ही, शी, इट एनी सिंग्युलर पर्सन सोबत डझंट येणार आहे आणि त्यासोबत सुद्धा हॅव टू येणार आहे. आपण हॅज नॉट टू वापरू शकत नाही, ते चुकीचं सेंटेन्स आहे. आणि डज किंवा डझंट नंतर हॅव टूच वापरला जातो, हॅज टू वापरला जात नाही. त्यामुळे ही, शी, इट एनी सिंग्युलर पर्सनसोबत डझंट येईल, त्यानंतर हॅव टू येईल आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल. आता यामध्ये जेव्हा आपण क्वेश्चन तयार करणार आहोत तेव्हासुद्धा डू आधी येईल, त्यानंतर आपले हे सब्जेक्ट येतील, आय, वी, यू, दे हे सब्जेक्ट येतील, त्यानंतर हॅव टू येईल आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल. डज आपण वापरणार आहोत आधी, त्यानंतर ही, शी, इट एनी सिंग्युलर पर्सन, त्यानंतर हॅव टू आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म. जेव्हा आपण निगेटिव्ह क्वेश्चन तयार करू, तुमच्या आता लक्षात आलं असेल की जेव्हा निगेटिव्ह क्वेश्चन तयार होईल तेव्हा डोंट आधी येईल, त्यानंतर हॅव टू येईल आणि त्यानंतर डोंट आधी येईल, त्यानंतर आपले सब्जेक्ट येतील, त्यानंतर हॅव टू येईल. आणि डझंट आधी येईल, त्यानंतर आपले हे सब्जेक्ट येतील आणि त्यानंतर हॅव टू वर्बचा फर्स्ट फॉर्म. तसंच WH क्वेश्चनच्या वेळेस आपण तयार करू त्यावेळेस WH वर्ड आधी येतील, त्यानंतर डू किंवा डज येईल, त्यानंतर आपले सब्जेक्ट येतील, त्यानंतर हॅव टू येईल आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल. हे आपलं हॅव टू आणि हॅज टूचं इक्वेशन आहे. आता आपण काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूयात, त्यानुसार तुमच्या वाक्य कसं तयार होतं आणि मराठीतली ही जी वाक्य आहेत ती इंग्लिशमध्ये कशी तयार होतात हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात ठेवायचं इथे आहे, करायचं आहे, जायचं आहे, यायचं आहे, बनवायचं आहे किंवा करावं लागेल, जावं लागेल, बनवावं लागेल, या प्रकारची मराठीतली वाक्य ज्यावेळेस आपण तयार करतो तेव्हा हॅव टू, हॅज टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. आय हॅव टू गो देअर ऑन फूट. मला तिकडे चालत जावं लागेल. आपण जेव्हा चालत जाणे यासाठी बोलत असतो तेव्हा ऑन फूट म्हणतो, म्हणजे बाय ट्रेन, बाय बस, त्याप्रमाणे बाय वॉक नाही, ऑन फूट. आय हॅव टू गो देअर ऑन फूट, मला तिथे चालत जावं लागेल किंवा चालत जायचं आहे. वी हॅव टू लिव्ह टुडे, आम्हाला आज निघावं लागेल किंवा आम्हाला आज निघायचं आहे. आपण कुठेतरी गेलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण म्हणतो ना की मला नाही आज आम्हाला निघायचं आहे किंवा उद्या आम्हाला निघावं लागेल किंवा आम्हाला आज निघावं लागेल, या प्रकारची वाक्य. डू यू हॅव टू से एनिथिंग, तुला काही सांगायचं आहे का. ही डझंट हॅव टू गो देअर, त्याला तिकडे जावं लागणार नाही आहे किंवा ही डझंट हॅव टू गो देअर म्हणजेच त्याला तिकडे जायचं नाही आहे असं पण होईल. डझंट ही हॅव टू लिव्ह टुडे, त्याला आज निघायचं नाही आहे का असा अर्थ होईल. व्हाय डू यू हॅव टू लिव्ह टुडे, का तुला आज का निघायचं आहे. व्हाय डझंट ही हॅव टू वर्क, का त्याला आज काम नाही आहे का किंवा त्याला आज काम करायचं नाही आहे का किंवा आज त्याला काम करावं लागणार नाही आहे का असा सुद्धा अर्थ होतो. आता इथे डू यू हॅव टू से एनिथिंग, कधीकधी आपण असं वाक्य बोलतो की आय वॉन्ट टू टॉक विथ हिम. त्यानंतर आता हे हॅव टूचं वाक्य आपण बघूयात. आय हॅव टू से समथिंग टू हिम. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे. आय वॉन्ट टू टॉक विथ हिम, मला त्याच्याशी बोलायचं आहे, आणि आय हॅव टू से समथिंग टू हिम, मला त्याला काही सांगायचं आहे. ही दोन्ही वाक्य जसं मराठीतलं वाक्य आहे तसंच इंग्लिशमधलं वाक्य आहे. आय हॅव टू टॉक टू हिम, मला त्याच्याशी बोलायचं आहे. आपण असं म्हणतो ना की हां मला या विषयावर त्याच्याशी बोलावं लागेल. आय हॅव टू टॉक विथ हिम. आणि इथे आय वॉन्ट टू टॉक विथ हिम, मला त्याच्याशी बोलायचं आहे आणि मला त्याच्याशी बोलावं लागेल. हे दोन्हीही वाक्य मराठीत जसं वाक्य तयार होईल तसंच इंग्लिशमध्ये वाक्य तयार होणार आहे. हे आपलं हॅव टू हॅज टूचे एक्झाम्पल्स झाली. आता आपण हॅड टूचे इक्वेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स बघूयात. हॅड टू म्हणजे आपण हॅव टू आणि हॅज टू बघितला,
त्यावेळेस मी काय सांगितलं, करायचं आहे किंवा करावं लागेल. आता हॅड टू म्हणजे पास्टमधली गोष्ट झाली. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, करायचं होतं किंवा करावं लागलं. या प्रकारची मराठीतली ज्यावेळेस आपण वाक्य बोलू तेव्हा हॅड टू वापरणार आहोत. मला माझं घर विकावं लागलं, आय हॅड टू सेल माय हाऊस. या प्रकारची वाक्य हॅड टू सोबत येणार आहेत. इथे हॅड टू सोबत येणारं इक्वेशन आपण दिलेलं आहे, ते बघूयात. लक्ष देऊन बघा. थोडंसं कन्फ्युजिंग जरी असलं तरी खूप समजायला सोपी गोष्ट आहे ही. हे सगळे आपले सब्जेक्ट येणार आहेत. मगाशी आपण आय, वी, यू, दे सोबत हॅव टू आला होता आणि ही, शी, इट सोबत हॅज टू आला होता. इथे सगळ्या सब्जेक्टसोबत हॅड टू येणार आहे आणि त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येणार आहे. पण हे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं इक्वेशन झालं. पण जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू तेव्हा या सगळ्या सब्जेक्टसोबत डिड नॉट येणार आहे. कारण पास्ट टेन्सचे आपण ज्यावेळेस सेंटेन्सेस तयार करतो तेव्हा त्यामध्ये डिड आणि डिड नॉट वापरतो. मग जसं आपण मगाशी डज सोबत हॅज वापरला नाही, तसंच इथे डिड सोबत हॅड येणार नाही, हॅव येणार आहे. आता इक्वेशन काय तयार होईल, हे सगळे सब्जेक्ट येतील, त्यानंतर डिड नॉट येईल, त्यानंतर हॅव टू येईल आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म. हे अगदी लक्षात ठेवायचं आहे. डिड नॉट हॅड टू नाही, डिड नॉट हॅव टू. जेव्हा आपण क्वेश्चन तयार करणार आहोत, अफर्मेटिव्ह क्वेश्चन तयार होईल तेव्हा डिड आधी येईल, त्यानंतर सब्जेक्ट येतील, यापैकी कुठलाही सब्जेक्ट येईल, त्यानंतर हॅव टू येईल आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल. जेव्हा आपण निगेटिव्ह क्वेश्चन विचारणार आहोत तेव्हा डिड नॉट आधी येईल, त्यानंतर सब्जेक्ट येतील, त्यानंतर हॅव टू येईल आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल. WH वर्ड वापरून आपण जेव्हा क्वेश्चन तयार करू तेव्हा WH वर्ड आधी येईल, त्यानंतर डिड किंवा डिड नॉट येईल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर हॅव टू आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म. हे इक्वेशन आहे. यातलं निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्सचं जे इक्वेशन आहे ते थोडंसं लक्षात ठेवा. तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल थोडं, पण तसं तर नाहीच आहे, कन्फ्युजिंग नाहीच आहे. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की करायचं आहे, करायचं होतं, करावं लागेल किंवा करावं लागलं, हे झालं प्रेझेंट आणि पास्टचं. आणि यानंतर मी तुम्हाला याचे एक्झाम्पल सेंटेन्सेस देणार आहे. त्यानंतर आपण विल हॅव टू शिकणार आहोत. आय हॅड टू गो देअर, मला तिकडे जायचं होतं किंवा मला तिकडे जावं लागलं. ही हॅड टू सेल हिज हाऊस, त्याला त्याचं घर विकायचं होतं किंवा त्याला त्याचं घर विकावं लागलं. शी डिड नॉट हॅव टू लिव्ह द जॉब, तिला तिचा जॉब सोडायचा नव्हता. डिड यू हॅव टू स्टँड इन द क्यू, तुला रांगेत उभारावं लागलं का. डिडंट ही हॅव टू वर्क येस्टरडे, आता इथं डिंट केलं आहे म्हणजे डिड नॉटचा शॉर्टमध्ये आपण डिंट. डिडंट ही हॅव टू वर्क येस्टरडे, त्याला काल काम करायचं नव्हतं का किंवा त्याला काल काम करावं लागलं नाही का. व्हाय डिड ही हॅव टू गो देअर, त्याला तिकडे का जावं लागलं किंवा त्याला तिकडे का जायचं होतं. इथे निगेटिव्हसुद्धा आपण विचारू शकतो. व्हाय डिडंट ही हॅव टू गो देअर, त्याला तिकडे का जायचं नव्हतं किंवा त्याला तिकडे का जावं लागलं नाही. या प्रकारची वाक्य हॅडसोबत येतात. इथे आपण हॅड टूची अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघितले. आता आपण विल हॅव टूचा वापर बघा. विल हॅव टू, करावं लागेल. आपण असं बोलतो ना की उद्या मला काही करून सकाळी लवकर उठावंच लागेल. मग हे भविष्यातलं एखादी गोष्ट करावी लागेल हे ज्यावेळेस आपण सांगत असतो तेव्हा विल हॅव टू येतो. आपण हॅव टू, हॅज टू, हॅड टूचा वापर बघितलेला आहे. करायचं आहे, करायचं होतं आणि करावं लागेल, हे सगळे आपले सब्जेक्ट आहेत. यानंतर विल हॅव टू येणार आहे आणि त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, हे आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं इक्वेशन आहे. त्यानंतर
निगेटिव्ह जे आपले क्वेश्चन सेंटेन्स तयार होणार आहेत त्यामध्ये वोंट हॅव टू म्हणजे विल नॉट हॅव टू येणार आहे फक्त. हे सगळे सब्जेक्ट त्यासोबत वोंट हॅव टू प्लस वर्ब प्लस आपला फर्स्ट वर्बचा फॉर्म येणार आहे. त्यानंतर जेव्हा आपण क्वेश्चन तयार करू तेव्हा विल किंवा वोंट आधी येईल, त्यानंतर सगळे सब्जेक्ट येतील, त्यानंतर हॅव टू येईल, त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल. जेव्हा आपण WH वर्ड वापरून आपण क्वेश्चन तयार करणार आहोत अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह, तेव्हा WH वर्ड आधी येईल, त्यानंतर विल किंवा वोंट येईल, त्यानंतर सब्जेक्ट येईल, त्यानंतर हॅव टू आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म. हे आपलं इक्वेशन आहे. फ्रेंड्स, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला हे सर्व इक्वेशन देत असते तेव्हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा, ते सगळे इक्वेशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. या त्याच नोट्स आहेत ज्या तुम्ही मार्केटमधून विकत घेत असता किंवा मी सुद्धा माझ्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमधल्या ज्या माझे स्टुडंट आहेत त्यांना मी ह्याच नोट्स देत असते आणि याच प्रकारचे सेंटेन्सेस मी त्यांना देत असते. तुम्हाला याच प्रकारचे अजून काही एक्झाम्पल सेंटेन्सेस हवे असतील तर तुम्ही माझ्या फेसबुक ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. फेसबुक ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही याचप्रमाणे माझे जर अजून व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील आणि या चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही माझे या आधीचे सगळे व्हिडिओज चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता. चॅनलची प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण विल हॅव टूचे एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला हॅविंग टू आणि गोईंग टू प्लस हॅव टू हे वाक्यामध्ये कसं वापरतात ते एक्झाम्पलमध्ये सांगणार आहे. आय विल हॅव टू गो देअर. मला तिकडं जावं लागेल. शी वोंट हॅव टू वर्क विथ हिम. तिला त्याच्यासोबत काम करावं लागणार नाही. विल यू हॅव टू लीव टुमॉरो. तुला उद्या निघावं लागेल का? वोंट यू हॅव टू कॉल हिम. तुला त्याला फोन नाही का करावा लागणार आहे किंवा तुला त्याला फोन नाही का करावा लागणार. व्हेन विल आय हॅव टू कॉल हिम. मला त्याला केव्हा फोन करावा लागेल. व्हाय वोंट शी हॅव टू वर्क विथ हिम. तिला त्याच्यासोबत काम का करावं लागणार नाही. ही आपली विल हॅवची एक्झाम्पल सेंटेन्सेस झाली. आता आपण हॅविंग टू आणि गोईंग टू प्लस हॅव टूचा वाक्यातला उपयोग बघणार आहोत. एक्झाम्पल सेंटेन्स तुम्हाला सांगते त्यावरून तुमच्या लक्षात येईल की वाक्य कसं तयार होतं. ही वाक्य खूप कमी प्रमाणात वापरली जातात पण तुम्हाला माहीत असावं की हॅव टूचा वापर वेगळ्या प्रकाराने अजून कसा होतो. इंग्लिश ही भाषा आपल्या मराठीसारखीच खूपच इंटरेस्टिंग आहे. शिकण्यासाठी तुम्ही जितकं शिकाल तेवढं कमी आहे. त्यामुळे मला जास्तीत जास्त तुम्हाला नवीन माहिती जेवढी देता येईल तेवढी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असते. आज आपण आता आय एम हॅविंग टू डू धिस वर्क आय एम हॅविंग टू डू हिज वर्क. मी हे काम करत आहे असं आपण ज्यावेळेस बोलतो आय एम डुईंग धिस वर्क. पण इथे काय म्हणले की मला हे काम करावं लागत आहे. आपण हॅव टूचा अर्थ बघितला होता करायचं आहे किंवा करावं लागेल. इथे काय सांगितलं आहे, इथे हॅवसोबत ING आला आहे. म्हणजे काय तर तो हॅवसोबत जेव्हा ING येतो त्यावेळेस तो त्याची कंटिन्युटी दाखवत असतो. आय एम हॅविंग टू डू हिज वर्क. कधीतरी ऑफिसमध्ये असं होतं की कुणीतरी आलेलं नसतं आणि त्याच्याऐवजी त्याचं जे काम असतं ते आपल्याला करावं लागतं. तेव्हा आपण काय म्हणतो, हो ना आज तो आला नाही त्यामुळे त्याचं काम मला करावं लागत आहे. आय एम हॅविंग टू डू हिज वर्क. आय एम हॅविंग टू गो देअर. हो ना गावाकडनं फोन आला त्यामुळे मला आता गावाकडे जावं लागत आहे. हा या वाक्याचा अर्थ आहे. ही वाक्य खूप कमी वापरली जातात पण तुम्हाला माहीत असावं की हॅविंग टूचा वापर कसा होतो आहे. आता इथे गोईंग टू प्लस हॅव टू. गोईंग टूची वाक्य तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही जर माझ्या या आधीचा गोईंग टूवर एक स्पेशली व्हिडिओ मी केलेला आहे तो जर बघितला नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर मी विल, गोईंग टू आणि अबाउट टूचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता. त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. गोईंग टूची वाक्य जी आहेत, गोईंग टूची वाक्य कशी तयार होतात तर करणार आहे, जाणार आहे, बनवणार आहे, येणार आहे या प्रकारची जी वाक्य आहेत त्या सगळ्या वाक्यांमध्ये गोईंग टू वापरला जातो.
मग इथं वाक्य काय आहे? ही इज गोइंग टू हॅव टू कम हिअर अगेन. त्याला पुन्हा परतून यावंच लागणार आहे. या वाक्याचा अर्थ काय झाला? त्याला पुन्हा इथे परतून यावंच लागणार आहे. वी आर गोइंग टू हॅव टू वर्क फास्टर. आपल्याला वेगाने काम करावं लागणार आहे. हा या वाक्यांचा अर्थ झाला. गोइंग टूचा अर्थ काय होतो? करावं लागणार आहे. इथे काय अर्थ झाला? करावं लागणार आहे. तसा तर गोइंग टूचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं की करणार आहे, जाणार आहे, येणार आहे, याप्रमाणे. इथे काय सांगितलं? करावं लागणार आहे, परतून यावं लागणार आहे. तुम्हाला याच प्रकारची अजून एक्झाम्पल सेंटेन्सेस हवी असतील तर तुम्ही माझ्या फेसबुक ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. फ्रेंड्स, मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ खूपच तुमच्यासाठी नॉलेजेबल झालेला असणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज मी करायला हवे आहेत हेही तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. तसंच तुमच्या काहीही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा तुम्ही माझ्या फेसबुक ग्रुपला जर जॉईन झालेला असाल तर तिथेही तुम्ही मला ह्या तुमच्या शंका विचारू शकता. सो फ्रेंड्स, स्टे ट्यून विथ मी, कीप प्रॅक्टिसिंग. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं लवकर शिकाल.